ईईटी 25 मध्ये एसएचएम वरती एक प्रश्न विचारला. हा प्रश्न बघा, या प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला एक कॉइंट पार्टिकल दिलेला आहे, ज्याचा मास 200 ग्रॅम आहे आणि अँप्लिट्यूड 0.2 मीटर आहे. अँप्लिट्यूडचा अर्थ असतो मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. वेन द पार्टिकल पासेस थ्रू द मीन पोझिशन, इट्स कायनेटिक एनर्जी इज. समजा इमॅजिन करा, एक पार्टिकल आहे पॉइंट पार्टिकल आणि हा एसएचएम परफॉर्म करतोय. ठीक आहे, तर याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतात. जे शेवटचे टोकं असतात ना, त्याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतात आणि ही जी सेंटरची असते त्याला मीन पोझिशन असं म्हणतात, जिथे त्याची कायनेटिक एनर्जी सर्वात जास्त असते. पोटेन्शियल एनर्जी तिथे त्याची 0 बनणार आहे. आणि टोटल एनर्जी म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही असं म्हणू शकता, की इथे जी कायनेटिक एनर्जी आहे, तीच त्या पॉइंट पार्टिकलची टोटल एनर्जी आहे. बरोबर आहे? त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो काय? 1/2 इंटू एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आणि तीच कशाच्या बरोबर आहे? कायनेटिक एनर्जीच्या. म्हणजे 16 इंटू 10 टू द पॉवर -3. त्याच्यामध्ये किमती टाका. 1/2 इंटू मास किती आहे? 200 ग्रॅम म्हणजे 0.2 केजी ओमेगा स्क्वेअर इंटू अँप्लिट्यूड इज 0.2 स्क्वेअर म्हणजे 0.04 इक्वल टू 16 इंटू 10 टू द पॉवर -3. म्हणजे इथून मला ओमेगा स्क्वेअर काय भेटणार आहे? तो भेटणार आहे 4. म्हणजे ओमेगाची किंमत काय झाली? ती झाली 2 रेडियन पर सेकंड. ठीक आहे. आपल्याला विचारलंय काय? इक्वेशन ऑफ मोशन. ते काय असतं स्टँडर्ड? y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ए म्हणजे कोण? अँप्लिट्यूड जो 0.2 आहे. साइन ओमेगा किती आला? 2 टी. बघा हे ऑप्शन आहे का? ऑप्शन डी जे आहे ते चेक करा.